फलटण नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक पप्पूभाई शेख आज यांच्या वाढदिवसानिमित्त महाअसं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे मुकबधीर शाळे येथे मुलांना शालेय पुस्तके, पेन असे वाटप करण्याचं काम करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या अनाथ आश्रममध्ये फळं वाटप, धान्य वाटपचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तसेच त्याप्रमाणे या वाढदिवसाचा औचित्य साधून वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आमच्या जय महाराष्ट्र, नमस्ते मित्रांनो। आज आमचे नगर परिषदचे फलटण नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक आणि प्रतिष्ठित व्यक्ती पैलवान पप्पूभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। तसेच त्यांचा एक जीवलग मित्र होता गोटू म्हणून, त्यांनी प्रत्येक गोष्टीत त्याला साथ दिली। ह्या वेळेस मागच्या बड्डेला तो त्यांच्या बरोबर होता, पण ह्या वेळेस काही कारणास्तव त्याच्या आयुष्याच्या कमनशिबीमुळे तो आज आमच्यात नाहीये। पप्पूभाई याचं त्याच्यावर एवढं प्रेम होतं की आज त्याला हजारो फोन येत आहेत, शुभेच्छा येत आहेत, पण त्याने काय केलं तर तो म्हणला की मला कुठल्याही प्रकारच्या शुभेच्छा नको आहेत, कुठल्याही हार किंवा पुष्पगुच्छ ह्याचे पैसे घालवण्यापेक्षा आमचा जो गोटू भाव आता आमच्यात नाहीये त्याच्यासाठी एक वह्या, पुस्तकं, खाण्याचं थोडंफार साहित्य जे आम्हाला अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम मध्ये देता येईल त्याच्या नावाने, त्याचं पुण्य त्याला आमच्या त्या गोटू भावाला भेटेल, ह्यासाठी आमच्या पप्पूभाई नगरसेवकनी एवढं मोठं नाव असून, लाखो लोकांचे त्याच्याबरोबर प्रार्थना असून, सगळी मुलं, शेकडो मुलं तडपतायत की भैया केक कापू, आम्ही हार आणतो, मोठं नियोजन करतो, पण पप्पूभाई शेख यांनी फक्त एक मैत्री दाखवण्यासाठी, आणि एक मैत्री काय असती खरी त्यासाठी ह्या वर्षीचा कार्यक्रम एकदम साध्या पद्धतीत आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज चालवलेला आहे। तसंच माझ्या मित्रांनो, आपणही गोटू भाऊंच्या आणि यांच्या मैत्रीची मिसाल देऊ शकतो की खरा मित्र असावा तर नगरसेवक पप्पूभाई शेख सारखा, नाहीतर आजकालचे फालतू मित्र आपण बघतोय कसे थोड्या वेळासाठी येतात, नंतर सगळं संपलं की निघून जातात। पण पप्पूभाई शेख हे एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्यावेळेस तो कुणाला मदतीचा हात देतो तर तो त्याला त्या समुद्रातनं जोपर्यंत वर आणत नाही तोपर्यंत त्याचा हात सोडत नाही। पप्पूभाई शेख एक असा व्यक्ती आहे, कितीही अंधारा असला तरी आपल्या मित्रांसाठी उजेड आणणारा व्यक्ती आहे। तरी आम्ही सर्वांनी मिळून हा छोटासा उपक्रम आमच्या भैयाच्या प्रेमाखातीर करत आहे। तसंच आमच्या गोटू भैयावर किती प्रेम आहे ह्या गोष्टीतून आमच्या पप्पूभाई यांनी दाखवलेलं आहे। तरी आम्ही सर्वांचे आभार मानतो, आणि ज्या कुणाला इथनं पुढे अजून पुष्पगुच्छ आणायचे, संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम चालत राहणार आहे, तर त्यांनी कृपया करून आम्ही हात जोडून विनंती करतो की आमच्या पप्पूभाईसाठी जे तुम्ही पैसे, पुष्पगुच्छ, हार वगैरे ह्याला खर्च करणार आहे ते शालेय वस्तू आणून आम्हाला देण्यात यावे। तसेच भैयाचे भरपूर उपक्रम राबलेले आहेत, आणि आता नगरसेवक माध्यमातून पप्पूभाई हा फक्त आर्थिक सहाय्यच नाही करत नगरपालिकेच्या माध्यमातून, तर सगळ्यात मोठं सहाय्य माणसाला हे भावनिक सहाय्य असतं। आणि पप्पूभाई शेख कडे सगळ्यात मोठी जी संपत्ती आहे ती हिमतीची आहे, आणि लोकांना भावनेने तो जवळ करतो आणि भावनिक मदतही करतो, तो भावनिक हिंमतही देतो, आणि 4 पैशाची जरूरत लागली तर त्या गोष्टीची पण तो आर्थिक सहाय्य बी करत असतो। तो प्रत्येक व्यक्तीच्या माग, तो जवळचा असो लांबचा असो, त्याच्या वेळेस त्याच्याजवळ ज्या वेळेस मदतीचा हात त्याला आवाज देण्यासाठी येते त्यावेळेस आमचा भैया हिमतीनं त्याच्याबरोबर ताकदीने उभा राहतो, आणि आर्थिक गोष्टींनी पण उभा राहतो, मानसिक गोष्टींनी पण उभा राहतो। माझा भाऊ म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी बोलत नाहीये, पण मी लहानपणापासून त्याचं कार्य बघत आलो आहे। मी आज 20-22 वर्ष झालं बघतोय, तो आता 35व्या वर्षात पदार्पण करतोय। 20-22 वर्षात मी कधीही त्याला कुठल्या फालतू कामासाठी पळताना नाही पाहिलं। त्यांनी प्रत्येकाची मदत हा तो निस्वार्थीपणे करत असतो। जास्त काही बोलण्यात मजा नाहीये। कधी पप्पूभाईला खरंच ओळखायचं असलं तर त्याच्याजवळ येऊन बसा, जोपर्यंत माणूस जवळ येऊन बसत नाही तोपर्यंत त्याला व्यक्तिमत्व लक्षात येत नाही।